राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरी मोठं काहीतरी घडतं आहे. सगळ्या नेते मंडळींनी इतके वेळा कॉल त्या अशोक खरातला केले आणि अशोक खराशी त्यांचं इतके वेळा बोलणं झालं. मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, आशिष शेलार आहेत, रुपाली चाकणकर आहेत. खरातांच्या बाबतीत असं आहे की खरातांचे कारनामे चालू आहेत ते साधारणपणे 98-99च्या काळापासून चालू आहेत. तर त्यांचे फोन कॉल असे अनेकांचे आहेत, म्हणजे लगेच त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहेत, लगेच त्यांना फासावर चढवा हे म्हणणं अगदी एक्स्ट्रीम आहे. तसं ते इनोसंट आहेत म्हणणंही एक्स्ट्रीम आहे. येणं गेलं प्रकारानं खरात हेडलाईन मध्ये आहेत आणि अजून काही काळ तरी खरात हेडलाईन मध्ये राहतील. तारा राणींचा जर इतिहास तपासून आपण पाहिला, मग ह्या सगळ्या याच्यामध्ये जैन होत्या हे विधान एखाद्या जैन मुनींनी करणं आणि मग त्यातून हा सगळा वाद उफाळून येणं, या सगळ्या गोष्टी आता जैन मुनी फारच आक्रमक व्हायला लागलेले आणि फारच काहीतरी वेळी वाकडी विधानं करायला लागलेले आहेत. मुळात जैन मुनी असो किंवा अन्य कुणीही असो, महाराष्ट्राच्या इतिहासाशी तोडजोड करणं किंवा काहीतरी भ्रष्ट पद्धतीने तो सांगणं आणि आपल्या इतिहास पुरुषांच्या बद्दल, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल निखालस चुकीची माहिती देणं, याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आणि आता ताजी बातमी अशी ती कळते समस्या सूत्रांकडनंची आहे की कदाचित निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे येण्याची शक्यता आहे. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं स्वागत करतो. मंडळी, गेल्या आठवडाभरामध्ये राजकीय ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा सामाजिक ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा सर्वसामान्य माणसांना काही त्यांच्या मनामध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि या प्रश्नांची उत्तरं त्यांना साधारणपणे अपेक्षित असतात. अशा सगळ्या विषयावरती आपण चर्चा करत असतो आणि या सगळ्या विषयावरती चर्चा करत असताना साधारणपणे घडलेले विषय काय आहेत आपल्याला कल्पना आहे की जैन मुनींनी एक विधान केलेलं होतं. जैन मुनीच्या विधानामुळे तारा राणींच्या संदर्भामध्ये काही संभ्रम निर्माण झाला, मुंबईच्या महापौरांच्या संदर्भामध्ये काही एक विषय निर्माण झाला. त्याच्या आधी अशोक खरातचा विषय सुरूच आहे, त्याच्यामध्ये एक नवीन नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत समोर. आणि याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरी मोठं काहीतरी घडतं आहे अशा पद्धतीची काही चिन्ह आपल्या समोर दिसायला लागलेली आहेत. ती चिन्ह नेमकी काय आहेत, कशामुळे घडतं आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि हे सगळं जाणून घेण्याकरता ते नेमकं काय घडतंय, त्याच्या मागे घडण्यामागची कारणं काय आहेत आणि ते पडद्यामागे नेमके काय गोष्टी घडू शकतात, अशी ही सगळ्या गोष्टी जाणून घेण्याकरता नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार शैलेंद्र, सुरुवात करूया आपण अशोक खरात विषयापासून. अशोक खरात विषयाला नवीन नवीन धुमारे फुटत आहेत, नवीन नवीन विषय समोर येत आहेत. आत्ताच्या घडीला जी आलेली बातमी आहे ती अशोक खरात यांच्या कारनाम्यांच्या संदर्भामध्ये जे काय वस्तुस्थितीजन्य पुरावे आहेत ते पुरावे करण्यापर्यंतच SITची मजल गेलेली आहे आणि SIT अजून त्या लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही जे लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत किंवा त्यांना मदत होती, मग ते अधिकारी असतील, नेते असतील, काही असतील. हा भाग एकीकडे चालू असताना तिकडे अंजली दमानिया ज्या RTI कार्यकर्ते आहेत त्यांनी काही आरोप केलेले, त्यांच्या हातामध्ये काही एक CDR आहेत. CDR म्हणजे कॉल डेटा रेकॉर्ड सापडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या नेते मंडळींनी इतके वेळा कॉल त्या अशोक खरातला केले आणि अशोक खराशी त्यांचं इतके वेळा बोलणं झालं. मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, आशिष शेलार आहेत, रुपाली चाकणकर आहेत आणि आणखीन पण काही बरेच नेते आहेत. या सगळ्यातून अशोक खरात हा विषय जो आहे हा अनेक काळ चालणारा याची आपल्याला कल्पना आहे. परंतु आत्ता जी सिच्युएशन आहे याच्यामध्ये अशोक खरातचा विषय राजकारणापासून थोडासा लांब जातोय असं वाटतंय का राजकारणाला येऊन चिकटतोय असं वाटतंय? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की आत्ता एकीकडे त्याची SIT मार्फत चौकशी चालू आहे आणि जे विधानसभेत उत्तर मुख्यमंत्री आणि जे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे दिलं त्यामध्ये त्यांनी जे सांगितलंय की कोणाच्या बापालाही सोडणार नाही अमुक. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणात ते म्हणतात असं कोणालाही सोडणार नाही असं. तसं खरातांच्या संदर्भामध्ये त्याला राजकीय अँगल असं आहे की मुळात ते जे बाहेर आलंय ते राजकीय हेतूनेच बाहेर आणलं गेलं की काय. म्हणजे जसं एखादी गोष्ट किती काळपर्यंत टॉलरेट करायची त्याचं एक लिमिट असतं आणि त्याच्या पुढे काय तर त्याचा राजकीय वापरच केला जातो बहुतांश प्रकरणात. भ्रष्टाचाराचे असो, क्लिप्स असोत, ऑडिओ क्लिप्स असोत, हे आपण पाहिलं राजकारणाच्या क्षेत्रामध्ये. आता खरातांच्या बाबतीत असं आहे की गेल्या काही काळामध्ये दूरदर्शन किंवा TV वाहिन्या ज्या आहेत, खाजगी दूरदर्शन वाहिन्या, त्याच्यावर एखादा विषय 2-3 किंवा फार तर 4 दिवसात डायडाऊन होतो. ज्याला डायडाऊन म्हणजे तो हेडलाईन होते, खूप चर्चा होते, 2-3 दिवस चर्चा झाली, 4 दिवस चर्चा झाली आणि 4-4 चौथ्या 5व्या दिवशी डायडाऊन झाला म्हणजे आता ती बातमी बाजूला गेली अचानक.
लोकांना कळत नाही पुढे काय झालं त्याचं एका ठराविक आणि ते कसं होतं तर त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होतात आणि तपास सुरू होतो. तपास सुरू झाला की न्यायालयीन प्रक्रिया तपास वगैरे हे सगळं होतं. मग त्याच्यावर रोज बातमी येत नाहीत. खरातांच्या बाबतीत असं आहे की खरातांचे कारनामे चालू आहेत ते साधारणपणे 98-99च्या काळापासून चालू आहेत. म्हणजे 2005 मध्ये एका वृत्तपत्राच्या 10 मालिका आल्या त्यांच्या भोंदू बाबा म्हणून. मग ते गायब झाले आणि परत येऊन कारनामे सुरू झाले. म्हणजे किमान साधारणपणे 28-30 वर्ष त्यांच्या कारवाया चालू आहेत आणि आता अचानक त्यांच्या इथे सीसीटीव्ही लावली गेली त्यांच्या तोकराकडनं आणि ते एक्सपोज झाले. आणि मग त्या 58 फिल्म असं आधी सांगितलं गेलं मग 250 क्लिप आहेत. आता या ज्या क्लिप आहेत ना त्या सीआयडीच्या तपासामध्ये आपल्याला हे माहिती आहे की पोलीस खात्यामध्ये तपास करताना काही गोष्टी पत्रकारांना ऑफ द रेकॉर्ड सांगितल्या जातात. माझं नाव सांगू नका पण असं आहे बरं का तपासात असं पुढे आलंय किंवा तसं पुढे आलंय. जसं कसा पकडला जिवंत अतिरेकी पहिला जगातला पहिला दहशतवादी त्याला पकडलं शस्त्रांनिशी त्याच्या उमळींनी प्राणार्पण केलं तिथे आणि त्यांना पकडण्यात यश आलं कसाबला. तर त्याचा इंटरव्ह्यू इमिजिएटली बाहेर आला होता इंट्रोगेशन केलेलं. तर ही तर अवस्था आहे पोलीस खात्याची. पण त्यामुळे हेतुपुरस्सर काही गोष्टी लीक केल्या जातात काही गोष्टी तशा लीक केल्या जातात. त्याच्यामध्ये आता अंजली दमानी यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांनी त्यांचे कॉल डिटेल्सचं रेकॉर्ड दिलंय आणि मग एकनाथ शिंदेशी इतके वेळा बोलले रुपाली चाकणकरांशी इतके तास बोलले. मग कोणी आपल्या गुरुशी 9 तास बोलतो का. तर मला असं वाटतं की दमानी या ऍक्टिव्हिस्ट आहेत त्या मागण्या करतात मी काय त्यांच्यावर टीका नाही करणार आता हार्श शब्दात. परंतु ते त्यांची बाजू मांडताना काय होतं आपण एखाद्या बाजूनी पाहिली एखादी गोष्ट की ती जास्ती हार्श दिसायला लागते दुसऱ्या बाजूने माइल्ड दिसायला लागते दुसऱ्या बाजूला गेलं की हे हार्श दिसतं ते माइल्ड दिसतं. अशा पद्धतीने ती आपली चक्रधर स्वामींच्या 6 आंधळ्याने हत्येची गोष्ट तसं व्हायला लागतं. इथे कुठल्याही प्रकारे अशोक करातांना माफी दिली नाही पाहिजे क्लीन चिट दिली नाही पाहिजे त्यांना कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे. त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांनाही झालं पाहिजे आणि रुपाली चाकणकर त्यांच्या ट्रस्टवर होत्या. प्रश्न असा आहे की रुपाली चाकणकर ट्रस्टवर होत्या आणि त्यांचे 9 तास फोन झाले तर 9 तास सलग त्या बोलल्या नाही आहेत ना बाबांची त्या अशोक खरातांचे. म्हणजे बाबा म्हणणं चुकच आहे त्यांना बोंधू बाबा. तर त्या अशोक खरातांशी त्या 9 तास नाही क्युम्युलेटिव्हली म्हणजे सगळी बेरीज करून अंजली दमानिया म्हणतात 9 तास. आणि इतके वेळा आपण आपल्या गुरुशी तरी बोलतो का असं त्या सवाल विचारतात. मुळात आपल्याला जिवंत माणसं गुरु असावेत का हाच जरा वादग्रस्त विषय आहे. कारण जिवंत माणूस असेल गुरु असेल त्याचं काय असं अफेअर बाहेर आलं किंवा भानगडी बाहेर आल्या तर मग आपल्याला शर्मिंदा व्हायला लागेल. त्यामुळे मुळात जिवंत गुरु ठेवूच नाहीत असं मला वाटतं. जर ठेवायचे नसेल तर कुणीतरी मेलेले ठेवा. मेलेल्यांच्या भानगडी येऊ शकतात तर मग डायरेक्ट देव काय कमी नाही 33 कोटी देव आहेत हिंदू धर्मामध्ये आणि वेगवेगळ्या धर्मात देव आहेतच. तर त्यामुळे मुळात असल्या काहीतरी बोंधुगिरीला आपण खतपाणी घालण्यापेक्षा त्या जे म्हणल्या की त्या गुरुशी तरी एवढं आपण बोलतो गुरुशी वगैरे काही नाही एवढं काही बोलायचं कारण आहे की नाही माहित नाही. पण हे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांच्या कदाचित फोन कॉल जास्ती असतील तर हे पूर्ण साकल्याने अंजली दमानी यांनी मांडलेलं नाही की कुठल्या काळात किती फोन झाले किती वेळाचे झाले कुठल्या वेळी झाले हे सगळे तपशील बघितले तर अडचणीत आला माणूस की बुडत्याला काडीचा आधार. तसं त्यांचं प्रकरण बाहेर आलं ते सेशन संपतानाच्या काळात त्याला आता 10-12 दिवस होऊन गेले. मग तो माणूस जी मिळेल ती काठी धरायचा प्रयत्न करतो बुडणारा माणूस. तसं त्यांनी चाकणकरांना फोन केले असतील त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष तर काही सरकारी मदत मिळते का. मग एकनाथ शिंदेना केले असतील आणखी अनेक लोकांना कारण त्यांच्याकडे सगळे गेले होते के सरकारना केले माहित नाही मला. तर त्यांचे फोन कॉल असे अनेकांचे आहेत म्हणजे लगेच त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहेत लगेच त्यांना फासावर चढवा हे म्हणणं अगदी एक्स्ट्रीम आहे. तसं ते इनोसंट आहेत म्हणणंही एक्स्ट्रीम आहे. जे काही तपास व्हायचा तो सीआयडीचा तपास होईल त्यातनं गोष्टी बाहेर येतील. त्यामुळे खरातांचं प्रकरण हे असं प्रकरण आहे की टीव्हीवर एका आठवड्यात डाय डाऊन झालं नाही 5 दिवसात डाय डाऊन झालं नाही 2 आठवडे झाले तरी टीव्हीवर खरात आहे. कारण त्यात रोज सुरसरंजक म्हणजे त्याच्यामध्ये एक महिला ऍक्टिव्हिस्ट त्यांनी नीलम गोरेंवर आरोप केले म्हणजे ते 2 दिवस आलं. यानं गेलं प्रकारानं खरात हेडलाईन मध्ये आहेत आणि अजून काही काळ तरी खरात हेडलाईन मध्ये राहतील. कारण त्यांच्याविषयीची माहिती एकतर पोलीस खात्याकडनं सीआयडी तपासाच्या वेळेची किंवा आतनं कोणीतरी बाहेर लीक करेल किंवा अन्य लोक त्यांच्या जवळचे म्हणजे एक जे ऍक्टिव्हिस्ट बोलतात नीलम गोरेंच्या विरुद्ध त्या म्हणतात मला त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनीच माहिती दिली. तर जे 38 आमदार जात होते खरातांकडे आणि काही मंत्री त्यातले काही लोक एकमेकांच्या विरुद्ध वैमनस्य असतातच प्रत्येकाची. त्यामुळे याच्यात कुठेही सक्रियपणे काँग्रेस किंवा भाजप दिसत नाहीये. त्यामुळे हे सगळं इंटरनल चालू आहे का आणि राजकारणासाठी त्याचा भाजप वापर करते का अशी शंका येते. पण खरात हे प्रकरण काही काळ अजून टीव्हीवर चालू राहील आणि आपल्याला चर्चा करावी लागेल हे नक्की. निश्चितपणे आपण ते जसं ते विषय वाढेल किंवा जसं काय नवीन नवीन येईल त्याच्यावरती आपल्याला चर्चा करावी लागेल हे तुम्ही म्हणता ते सत्यच आहे. आपण त्यावेळेला ती करूया. परंतु हा विषय एका बाजूला चालू असताना दुसरीकडे मुंबईच्या महापौरांनी अशाच पद्धतीचं एक विधान केलं. अर्थात ते खरात आणि या विषयाचा तसा काही अर्थार्थी संबंध नाही परंतु एका जैन मुनींच्या आशीर्वादामुळे माझा जो प्रश्न होता घशाचा बोलण्याचा तुम्हाला काय त्रास होता तो गेला म्हणजे आशीर्वादामुळे त्रास गेला
हा पुन्हा एकदा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारच एक विषय समोर त्यांनी आणला आणि मग शेवटी त्यांना सर्वासाराव करायला लागली, भाषा बदलावी लागली, बोलायला लागलं. अशा पद्धतीची विधानं करताना राजकीय व्यक्ती थोडाफारपणे विचार करत नाही, ते सुद्धा या सगळ्या गोष्टी ताज्या असताना. नाही, काय होतं पब्लिक प्लेसमध्ये बोलताना रितू तावडे ह्या महापौर झाल्यात, नवनिर्वाचित महापौर आहेत, आणि अशा पदांवर गेल्यानंतर खासगी संभाषणात तुम्ही काहीतरी बोलता, मग तीच एखादी गोष्ट असते ती मीठ मसाले लावून सांगतात. तर तसं एखाद्या स्टेजवर ते जैन मुनी समोर आहेत आणि त्यांचा सगळा ऑडियन्स किंवा फॉलोअर लोक समोर आहेत, शिष्य किंवा भक्तगण, तर त्या ठिकाणी बोलताना ते जैन मुनी कसे ग्रेट आहेत असं सांगताना थोडंसं एक शून्य जास्ती लावा, दोन पूज्य, कोण विचारत आहे, या पद्धतीने मीठ मसाला लावला जातो. तसं त्या रितू तावडे बोलताना जे म्हणाल्यात महापौर, की खरं तर त्यांनी ती ओंकार साधना वगैरे या पद्धतीचं काहीतरी त्या जैन मुनींनी केलं होतं. म्हणजे काय तर घशासाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट किंवा कलाकार, अनेक लोक, गायक, हे लोक घशासाठी अनेक प्रकारचे व्यायाम करतात रोज सकाळी उठून, आणि त्याच्यामध्ये ओंकार साधना, ओम उम अशा पद्धतीने ओम म्हणणं वगैरे हे आहे. ते स्वरयंत्र ही एक नळी आहे, ते नळी साफ करण्यासाठीचे अनेक विविध उपाय लोक करतात. त्याच्यात कोणी ओंकार साधनाही करतं. ते चांगले वाईट हा अनडिबेटेबल इश्यू, ते लोक बघून घेतील, त्यातले तज्ज्ञ. पण त्या जैन मुनींच्या समोर बोलताना, भाषण करताना रितू तावड्यांनी अशा प्रकारे सांगितलं की त्यांनी ती काय ओंकार साधना वगैरे घेतली, मला घसा बरा झाला. पण त्यांनी तसं नाही म्हणणं ओंकार साधनेने बरा झाला. त्या असं म्हणाल्या प्रत्यक्षात की जैन मुनींनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि माझा घसा बरा झाला. आज जो माझा आवाज असा इतका चांगला नाही, आधी खूप खराब होता आणि तो आता झाला. तर मुळामध्ये स्वरयंत्र आणि त्या विषयावरचे अनेक एक्सपर्ट भारतात, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर अतिशय उच्च शिक्षित आहेत, त्यांना विचारलं तर हे कळू शकेल. परंतु त्यांचं विधान जे होतं ते महापौर असल्यामुळे किंवा लोकप्रतिनिधी असल्यामुळे, नगरसेवक असल्यामुळे, त्यांनी कुठलं तरी अंधश्रद्धामूलक किंवा अंधश्रद्धा वाढवणारं काही, म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसासाठी तिसरीकडे प्रार्थना केली, माझा रोग बरा आला, हे थोडंसं अंधश्रद्धा वाढवणारच आहे आणि थोडं नाही अंधश्रद्धाच वाढवणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध निषेध झाला, त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली, हे योग्य आहे. त्याच्यावर सारवा करताना त्यांनी सांगितली ती ओंकार साधना, तर ओंकारात कोणाला फायदा नाही का, तो वेगळा डिबेटेबल इश्यू. पण त्यांनी जैन मुलींनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी माझा घसा बरा केला हे म्हणणं, आणि त्याच्यावर ऍक्टिव्हिस्ट लोकांची जे टीका आहे ती बरोबर आहे की मग सगळे दवाखाने बंद करा, जैन मुलींकडे जाणार. संजय राऊतांनी त्याच्यावर टीका केलीच ना, की त्यांनी असं म्हटलं की त्यांनी खरातकडून औषध घेतलं, तसं त्यांनी औषध घेतलं की काय, अशा पद्धतीची त्यांनी टीका केली. ही देखील त्यातूनच आलेली आहे, नाही का? नाही, पण संजय राऊतांनी परत काय होतं की अनेकदा असं होतं राजकारणामध्ये, एखादा फुलटॉस एखाद्या पक्षाने दिला तर समोरच्या पक्षालाही तो फुलटॉस दिल्यावर सिक्स मारावी लागते ना. सिक्स मारता आली तरी ठीक ना राजकीय दृष्ट्या. जसं आपण या IPL चालू आहेत, अगदी निर्णायक ओव्हर्समध्ये फुलटॉसवर विकेटही पडते, फुलटॉसवर सिक्सही जाते. तर फुलटॉस वाईट असं त्याचा निष्कर्ष नाही काढतायत. तो बॅट्समन शेवटची ऍक्शन कशी घेतो, तो चुकतो का नीट मारतो, टाकणारा नीट टाकतो का नाही टाकत, काय हाईटला टाकतो, असे अनेक घटक त्या सिक्स आणि आउटमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. सिक्स हा एक्स्ट्रीम इकडचा आणि आउट हा तिकडचा भाग. तसं संजय राऊतांना फुलटॉस मिळाला, रितू तावड्यांनी अंधश्रद्धामूलक विधान केलं. पण त्यांच्यावर टीका करताना जर आपण आपल्या सामाजिक मर्यादांचं भाग ठेवलं नाही, म्हणजे संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, अतिशय सिनियर आहेत, राज्यसभेमध्ये आहेत, मोठे नेते आहेत शिवसेनेचे, परंतु रितू तावड्यांच्या बद्दल बोलताना जैन मुनीने त्यांचा घसा बरा केला असं म्हणणं ही अंधश्रद्धा म्हणून त्यांच्यावर टीका करता आली असती. पण मग काय खराबचं औषध घेतलं का, अशी उपहासात्मक टिप्पणी करणं. आता खराबांचं औषध काय होतं तर ते पाण्यात व्हायग्रा मिसळून द्यायचे. तर आज रितू तावड्यांचा आणि खराब यांच्या प्रकाराचा कुठलाही काही अर्थार्थी संबंध नाहीये, पण तसा तो जोडणं आणि तशी एखाद्या महिलेविषयी, म्हणजे रितू तावडे महापौर आहेत, भाजपच्या आहेत आणि अतिशय आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्याविषयी बोलताना खरातांचा संदर्भ जोडणं आणि उपहासात्मक टिप्पणी करणं, असं काही केलं की लोकांना डायरेक्ट महाभारत, रामायण आणि त्यातले द्रौपदी आणि तिचे वस्त्र भेटणारे दुर्योधन दुःशासन आठवतात. म्हणजे संजय राऊत काही दुर्योधन दुःशासन नाहीत, पण त्या केसमध्ये रितू तावडेंवर अशी टीका केली त्यांना दुःशासनत्व किंवा दुर्योधनत्व प्राप्त होतं. ह्या काही द्रौपदी होणार नाहीत त्या कॉन्टेक्स्टमध्ये, हे उदाहरण म्हणून मी सांगतोय. त्यामुळे आपला समाज तसं बघत असल्यामुळे संजय राऊतांना त्या फुलटॉसवर विकेट गेले असं म्हणावं लागतं, कारण त्यांना ते कॅश करता आलं नाही. त्यांनी टीका केली, क्षणिक उपहास झाला, 4 पत्रकार हसले, पण त्यांनी प्रतिमा नक्की खराब होते, ती शिवसेनेची होते आणि त्यांची देखील होती. त्यामुळे एखादी टीका करताना किंवा फुलटॉस मिळाला तर केअरफुली सिक्स नाही गेले तर बाउंड्री मारतील, 3 रन घेता येतील, पण स्वतःच आउट व्हायचं हा प्रकार नाही केला पाहिजे. तो संजय राऊतांनी केला असं मला वाटतं. निश्चितपणे. एकीकडे जैन मुनींचा हा विषय सुरू असताना दुसरीकडे आणखी एका जैन मुनींनी, तारा राणी या जैन होत्या, अनेक मराठा आडनावाची आहेत, ती जैनांमध्ये आहेत आणि त्यांनी स्वातंत्र्याचा संग्राम केलेला आहे आणि तारा राणी या जैन होत्या. आता मुद्दा असा येतो की तारा राणींचा जर इतिहास तपासून आपण पाहिला तर छत्रपतींच्या दुसऱ्या पत्नी सईबाई
आणि सईबाईंचे बंधू हंबीरराव मोहिते ते स्वराज्याचे त्या काळचे सेनापती होते, त्यांची मुलगी तारा राणी. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये जैन होत्या हे विधान एखाद्या जैन मुनींनी करणं आणि मग त्यातून हा सगळा वाद उफाळून येणं, हा पद्धत मी हे जैन मुनी सुद्धा विचारपूर्वक बोलतात की काहीतरी संभ्रम पसरवायचं म्हणून बोलतात की काहीतरी लोकांना आकृष्ट करायचं म्हणून बोलतात आणि मग त्यातून जे वाद निर्माण करतात. या सगळ्या गोष्टी आता जैन मुनी फारच आक्रमक व्हायला लागले आणि फारच काहीतरी वेळी वाकडी विधानं करायला लागलेली आहेत. नाही, असं नाही मला वाटत की जैन मुनी आक्रमक होत आहेत किंवा सगळे जैन मुनी तसे असतील. असं हे अपवादात्मक एक्झाम्पल आहे आणि त्याच्याबद्दल काही सहानुभूतीने बघण्याची गरज नाही. मुळात जैन मुनी असो किंवा अन्य कुणीही असो, महाराष्ट्राच्या इतिहासाशी तोडजोड करणं किंवा काहीतरी भ्रष्ट पद्धतीने तो सांगणं आणि आपल्या इतिहास पुरुषांच्या बद्दल, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल निखालस चुकीची माहिती देणं, याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि त्याबद्दल त्या जैन मुनींच्या बद्दल निषेध केलाच पाहिजे. त्यांच्यातल्याच आता त्यांच्या जैनांच्या संप्रदायामध्ये कोण वरिष्ठ कोण कनिष्ठ, हा कुठले महाराज अमके सुरेश्वरजी तमके ती काय नावं जे पद्मशास्त्री वगैरे काय जे आहेत ते तर इतर त्यांचे उपविभाग झाले, पण कोणाची त्यांची हायरार्की काय मुनींची हे आपल्याला माहित नाही. पण त्यांच्यातल्याच कुठल्या तरी दुसऱ्या मुनींनी या मुलींचं म्हणणं कसं पूर्ण चुकीचं आहे असं खंडन केलंच आहे. आपल्या शिष्यांना किंवा धार्मिक बांधवांना उद्देशून काही भाषणं करताना शिवाजी महाराजांची उदाहरणं देणं, बाबासाहेब आंबेडकरांची उदाहरणं देतं, ती देताना काहीतरी चुका करणं, मला असं वाटतं की इतिहासातले किंवा आपले जे थोर पुरुष आहेत सगळे, महाराष्ट्राला ललाभूत असलेले, देशाला ललाभूत असलेले, त्यांच्याविषयी वक्तव्य करताना ऐतिहासिकदृष्ट्या तुम्ही कुठलंही असत्य सांगत नाही ना किंवा चूक काही करत नाही ना, याचं भान 10 वेळा बाळगायला पाहिजे. ते जैन मुनी असोत किंवा राजकीय नेते असोत. कारण काय, बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, अनेक अनेक लोकोत्तर नेते आहेत गेल्या 700 वर्षातले. संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, एकनाथ महाराज असतील. तुकाराम महाराज तर जगद्गुरू म्हणून त्यांना आपण म्हणतो. तर ज्ञानोबा तुकोबा असतील, एकनाथ असतील, अन्य अनेक संत आहेत. त्या संतांच्या बद्दल, त्याच्यानंतर 20व्या शतकातले लोकोत्तर समाजधुरीण आहेत, त्या सगळ्यांच्या बद्दल, महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, शिवाजी महाराज आहेत लोकोत्तर, ते तर 700 वर्षातले सगळ्यात महाराष्ट्राला ललांभूत असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी बोलताना भान राखलं पाहिजे आणि आपण अचूक बोलतोय का याचं भान ठेवलं पाहिजे. तारा राणी या त्या घराण्यातल्याच आहेत. त्यांच्याविषयी बोलताना जैन मुनी बोलले असेल तर त्यांचा निषेधच केला पाहिजे. त्यांच्यातल्याच एका गटाने केलाय, पण तरी देखील महाराष्ट्रातल्या सर्व थरातल्या लोकांनी उठून त्याचा निषेध केला पाहिजे असं मला वाटतं. आणि जैन मुनींना या पुढच्या काळात किमान तुम्ही या इतिहासात डोकवायचं कारण नाही, तुमची आध्यात्मिक उदाहरणं द्या, एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. निश्चितपणे. यातूनच आणखी एक विषय पुन्हा आला होता. मुंबईच्या महापौर असणाऱ्या किशोरी पेडणेकर होत्या. त्यांनी एक नवीन मागणी केली होती आणि ही मागणी अर्थातच राजकीय दृष्ट्या केली होती की नाही याच्यावरती विचार करायची वेळ. आपल्याला त्या मागणी मागचा राजकीय विचार काय होता एवढंच फक्त जाणून घ्यायचंय. बाकी त्यांनी मागणी काय केली हा विषय सोडून द्या, कारण मी विषय 2 एकत्र करून तुम्हाला विचारतो आहे की आत्ताच विधानसभेमध्ये धर्मांतरण विरोधी काय एक विधेयक मंजूर झालं. त्याच्यामध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सरकारला पाठिंबा दिला. म्हणजे भास्कर जाधवांनी भाषण केलं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की या विधेयकाला आमचा पाठिंबाच आहे, याच्यामध्ये काही ज्या शंका आहेत त्या फक्त दूर करा, बाकी आमचा सगळा पाठिंबा आहे. बाकी विरोधकांनी मात्र विरोध केला. म्हणजे विशेषतः मुस्लिम समाजातल्या ज्या लोकांनी त्यांना विरोध केलेला आहे. एकीकडे ही भूमिका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने घेतलेली पाहताना दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी विधान करणं की संत समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक जे आहेत ते मुंबई महापालिकेच्या सगळ्या शाळांमध्ये लागू करा. तर कुठेतरी हा विषय हिंदू समाजाला आकृष्ट करण्याचा किंवा शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा कशी प्रो हिंदू आहे अशा पद्धतीने दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं तुम्हाला? याच्याकडे दोन्ही पद्धतीने बघता येतं. तुम्ही जे 2 उल्लेख केले की विधानसभेमध्ये भास्कर जाधव की जे आता म्हणजे विरोधी पक्षनेते नाही आहेत पण शिवसेनेच्या वतीने तेच विरोधी पक्षनेते असल्यासारखे वागतात आत्ताच्या विधानसभेत आणि ते कायम आक्रमकपणे बोलतात, अभ्यासही आहे त्यांचा. पण ते जे बिल तुम्ही म्हणलात किंवा विधेयक म्हणलात ते धर्मांतर विरोधी म्हणजे सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात कारवाई करण्याची कायदेशीर तरतूद करणारं विधेयक आहे. त्यामुळे सक्तीच्या धर्मांतरांच्या बद्दलच्या अनेक केसेस वाढतात, त्याच्यानंतर लव्ह जिहादच्या घटना वाढतात असं कारण दिलं गेलं आणि प्रस्तावनेत तसं मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तिथे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देणं ही कुठेतरी शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी सुसंगत अशीच भूमिका आहे. त्यामुळे त्याच्याकडे राजकीयांनी जरी बघितलं किंवा ते काही भाजपचे सल्गे करू इच्छितात का तर बघता येईल. पण मला स्वतःला तसं वाटत नाही की आता काय भास्कर जाधव किंवा शिवसेनेला जवळ घेण्याच्या मूडमध्ये भाजप आहे असं. दुसरीकडे किशोरी पेडणेकरांनी मनाचे श्लोक सगळ्या महापालिकेच्या शाळात करावेत, कारण ते आता विरोधी पक्षनेते आहेत महापालिकेतले आणि माजी महापौर आहेत. त्यामुळे कदाचित जसं सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी
उद्धव ठाकरेंची शिवसेना करते आणि तिथे भाजपची गोची होते, कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी आम्ही लावून धरली असं म्हणताना महाराष्ट्रात शिवसेनेचा फायदा होऊ शकतो, पण राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षाचं काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं. नाहीतर 14 सालापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाला तर आतापर्यंत दिलंच असतं भारतरत्न. ते देताना अडचणी असाव्यात म्हणूनच ती मागणी केली जाते. तसंच मनाचे श्लोक हे जर आत्ता करिक्युलम मध्ये शालेय जीवनात आणले तर समर्थ रामदास या विषयावरनं कदाचित भाजपची आणि फडणवीस सरकारची गोची होऊ शकते, म्हणूनही पेडणेकरांनी उपस्थित केला असेल. आपल्याला माहित नाही, राजकारणाचा भाग असेल, बरोबर. किंवा उद्धव ठाकरेंना इंडिकेट करायचं असेल भाजपला मी जवळ येऊ पाहतोय. हे दोन्ही शक्यता असू शकतात. पण मला आत्ता भाजपची गोची करायला त्यांनी केलं असावं पेडणेकरांनी, असं अधिक वाटतं. निश्चितपणे आपण थोडं पुढे सरकूया, कारण आता विषय राजकीय म्हणजे आतापर्यंत सगळे सामाजिक विषय झाले, आपण त्याला अर्थात राजकीय अँगल आहेतच, परंतु एक मोठा राजकीय विषय आता महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे आणि तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की आता अजित पवारांचीच राष्ट्रवादी काँग्रेस. मात्र एकीकडे त्यांचा विलिनीकरणाचा विषय सुरू आहे, दुसरीकडे त्यांचा निवडणूक चिन्हाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, तिसरीकडे सुनेत्रा पवार अध्यक्ष होण्याच्या आधीच प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झालेत अशा पद्धतीची विधानं काही भाजपाच्या नेत्यांनी केली. मग प्रफुल्ल पटेल यांना खुलासा करावा लागला आणि मग मधल्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेऊ इच्छितात अशा पद्धतीची काही नाराजी राष्ट्रवादीमधल्याच काही नेत्यांनी बोलून दाखवली. हे एकीकडे सगळं घडत असताना सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. मात्र हे झाल्यानंतर काहीच बिनसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भामध्ये. आणि हे सगळं बिनसलेलं अशासाठी पाहायला मिळत आहे की त्यांनी एक पत्र पाठवलं निवडणूक आयोगाला, त्याच्यामध्ये जी नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये तटकरेंचं नाव आहे, पटेलांचंही नाव आहे, मात्र त्याच्यासमोर त्यांची पदं दिलेली नाहीत. हे सगळ्यात महत्वाचा विषय. आणि हे सगळं पत्र उघडकीला आल्यानंतर, हे उघडकीला कोणी आणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ते उघडकीला आणलं. अशा पद्धतीचं पत्र गेलंय आणि काहीतरी वेगळं चाललंय असं त्यांनी विधान केलं. त्याच्यावरती मग सूरज चव्हाण नावाचे त्यांचे एक प्रवक्ते आहेत, त्यांनी काही खुलासा केला याच्यामध्ये. हे सगळं एकीकडे होत असताना सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री जरी झालेल्या असल्या तरी त्या विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सध्या सदस्य नाही आहेत, मात्र त्या सदस्य आहेत राज्यसभेच्या. एकीकडे संसदेचं अधिवेशन सुरू आहे, मग त्या राज्यसभेचं अधिवेशन अटेंड करण्याकरता गेल्या दिल्लीला. तिथे मात्र पटेल आणि तटकरे त्यांच्या बरोबर नव्हते आणि मग विषय आणखी पेटला. ह्या सगळा मी तुम्हाला इतकं डिटेलमध्ये सांगायचं कारण काय, हे सगळं एकत्रित जोडून हे जेव्हा जोडला गेला सगळा विषय, त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय अशा पद्धतीचा जो विषय समोर आलेला आहे हा थोडा विस्तृतपणे लोकांच्या समोर यावा. तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यामध्ये 2-3 आस्पेक्ट असे आहेत की अजितदादांच्या म्हणजे अजित पवारांच्या निधनाने अचानकपणे जी राजकीय एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातली जी पोकळी आहे ती भरून निघणं हे केवळ अशक्य आता. अजित पवारांसारखा लीडर तयार व्हायला जसं 30-40 वर्ष लागतात असं देवेंद्र फडणवीस त्यांच्या शोक संदेशात म्हणले ते योग्यच आहे. त्यामुळे हे आता सगळ्यांना रिअलाइज व्हायला लागलंय. दुसरं एक वर्णन आमच्या एका पत्रकार मित्राने केलं होतं प्रशांत आहेर नावाच्या, की अजित पवार हे एक व्यवस्था होते, तर एक अख्खी व्यवस्थाच कोलमडून पडली आहे याची जाणीव आता सगळ्यांना व्हायला लागली. म्हणजे ज्या प्रकारचं राष्ट्रवादीच्या अंतर्गतला संघर्ष, 2 राष्ट्रवादीतले संबंध, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी असलेले संबंध, भाजपशी असलेले संबंध आणि महाराष्ट्रातलं राजकारण, कौटुंबिक सगळे ताणेबाणे, या सगळ्यातनं पक्ष चालवणं हे अजित पवार किती जिकिरीचं काम करत होते हे बऱ्याच लोकांना रिअलाइज व्हायला लागलं असेल. हा एक भाग. दुसरा भाग असा की सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्र दिली त्याच्या आधी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गटाकडनं असं म्हणायला व्हावं, कारण ते श्रीवास्तव नावाचे गृहस्थ त्यांनी ते पत्र दिलं. आणि ते काय दिलं इलेक्शन कमिशनला, की पक्षाध्यक्ष नसतील तर कार्यकारी अध्यक्ष सभा घेतील. आणि हे जनरली शरद पवारांच्या काळातच हे सुरू झालंय. शरद पवार जेव्हा निवृत्तीची भाषा करत होते आणि जो ड्रामा सगळा झाला यशवंतराव चव्हाण सेंटरला, त्यावेळेची ही प्रोव्हिजन केली होती, तेव्हा चर्चा झाली होती. तेव्हा सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करायचं म्हणल्यावर प्रफुल्ल पटेलांनी नाराजी व्यक्त केली होती आणि ते म्हणाले होते की जर सुप्रिया कार्याध्यक्ष असतील आणि पवार अध्यक्ष असतील किंवा पवार अध्यक्ष उदाहरण पटेल सुप्रिया कार्याध्यक्ष असतील तर त्यांच्या हाताखाली काम करणार ना पटेलांना. मग ते म्हणलं मी नुसता कार्यकारिणी सदस्य राहील, इथपर्यंत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसं आत्ता सुनेत्रा पवार अध्यक्ष होणारे उघड होतं. मग त्यांच्या हाताखाली काम करताना त्या नसतील तेव्हा कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला मिटिंग घेता यावी असे सगळे अधिकार आपल्याकडे घेण्याचं एक पत्र लिहून इलेक्शन कमिशनला ते रेकॉर्डवर आणलं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी.
मग काय केलं तर पार्थ पवारचा निवडणुकीचा अर्ज आहे तोही प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे यांनी दिला त्यांना, आणि कार्याध्यक्ष या नात्याने प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे सुनेत्रा अध्यक्ष व्हायच्या होत्या तेव्हा. त्यामुळे पार्थ पवार हे आता राज्यसभा खासदार झालेले आहेत. त्यांचा जे एबी फॉर्म आहे तो पण यांनी दिलेला आहे. आता प्रश्न असा येतो की निवडणूक आयोगाला अध्यक्ष झाल्यानंतर जे सुनेत्रा पवारांनी पत्र दिलंय त्याच्यात या दोघांची पदं नाहीत, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची. ते दोघे आता त्यांच्याबरोबर नव्हते परवा दिल्लीमध्ये. त्यामुळे ही सगळी चर्चा सुरू झाली. आता लेटेस्ट बातमी काय आहे तर निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवारांनी दिलेलं जे पत्र आहे ते पत्र दिल्यामुळे त्यांचीच पंचायत व्हायची शक्यता आहे. कारण असं की मी अध्यक्ष झाले आणि माझे पती गेले 28 जानेवारीला, मी अध्यक्ष झाले आता फेब्रुवारीमध्ये तरी 26 फेब्रुवारीला. तर या मधल्या काळात जर काही पत्रव्यवहार झाला असेल तर तो निरस्त संपवा किंवा तो काही लागू होणार नाही असं पत्र दिलंय. आता मधल्या काळात पार्थ पवारांची उमेदवारी झाली, त्यांची निवड जी पक्षाध्यक्ष झाली ती सभा देखील बोलवण्याचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेलांनी, मग त्यांचं अध्यक्षपदच राहणार नाही का तसं जर असेल तर? असे प्रश्न निर्माण होतात. म्हणून कदाचित पार्थ पवारांच्या सल्ल्याने हे पत्र दिलं असावं सुनेत्रा पवार यांनी असं वाटतं आता जी चर्चा आहे ती. आणि आता ताजी बातमी अशी आहे ती कळते समस्या सूत्रांकडनंची आहे की कदाचित निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे येण्याची शक्यता आहे, अशी शक्यता आहे. कारण दिल्लीमध्ये ज्यावेळेला पटेल आणि तटकरे नव्हते त्यावेळेला पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर मग त्या रात्री पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार आणि पटेल यांची एक मिटिंग झाल्याचं देखील आपल्याला समोर आलेलं आहे. तर या संदर्भामध्ये आणखी थोडंसं त्याच्यात हे सगळं बुद्धिबळासारखंच आहे ना की सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्या आणि जर त्या तटकरे पटेल यांना डावलून परत शरद पवारांकडे गेले आणि विलिनीकरण झालं तर? त्यामुळे ते जे पत्र पटेल आणि तटकरे यांच्या गटाकडनं किंवा त्या श्रीवास्तवांनी दिलं काय तर अध्यक्षाच्या नंतर कार्यकारी अध्यक्षाचे अधिकार आहेत आणि त्याला मिटिंग घेण्याचा अधिकार आहे. आणि दुसरं जे आहे की सुनेत्रा पवार यांची जी निवड आहे ती बैठक घेऊन करण्यात आली, हे रेकॉर्डर आणलंय अध्यक्ष झाल्याचं. ती बैठक प्रफुल्ल पटेलांनी बोलवलेली बैठक होती. याचा अर्थ जर पटेलांना निरस्त करायचं असेल असं पत्र देऊन तर स्वतःची निवडच रद्द करण्यासारखं आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिलं असेल पटेलांनी बंद दाराआडच्या त्यांच्या चर्चेत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच्या. थोडक्यात तटकरे आणि पटेल यांना असं सहजपणे आपण डावलून काहीतरी करू ही शक्यता नाही हे सुनेत्रा पवारांच्या लक्षात आलं असेल. पण त्यांचा तो प्रयत्न राहील हे पटेल आणि तटकरेंच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे पक्षांतर्गत बुद्धिबळ जे आहे ते आता दाराआडच होणार आहे. त्याची माहिती आपल्याला आतनं कळण्याची शक्यता कमी आहे. लोक स्पेक्युलेटिव्ह बातम्या देत आहेत, पण पार्थ पवार सुनेत्रा पवार हे उठून शरद पवारांकडे लगेच जातील अशी शक्यता कमी दिसते. कारण काय त्यांचं कॉट बिटवीन डेव्हिल अँड सी सारखं इकडे समुद्र आणि तिकडे राक्षस, तसं तिकडे शरद पवार सुप्रिया सुळेंच्या हाताखाली जायचं का इकडे प्रमुख राहिलं तरी यांच्या तालाने नाचायचं अशा प्रकारचा तो आहे. आणि मला असं वाटतं की सुनेत्रा पवार या पक्ष आता आहे असं चालवत राहतील. कारण पार्थ पवारांचं जे ट्विट आलंय ते तटकरे आणि पटेल यांच्या तर गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या येतात असं म्हटलंय. म्हणजे त्यांना जरी त्यांचा काटा काढायचा असला तरी सुद्धा आज मितीला ते पलीकडच्या खेम्यात जात नाहीत शरद पवार आणि रोहित पवारांच्या. आणि मुळामध्ये रोहित पवारांचं पार्थ पवारांशी असलेलं नातं, त्याच्यानंतर शरद पवार सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबातले एकूण तानेमाने लक्षात घेतले तर अजित पवार आणि सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची मावळची उमेदवारी त्यावेळेला स्वतः शरद पवारांशी संघर्ष केला होता अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी कौटुंबिक पातळीवर, आणि त्यातनं तर सगळे संबंध बिघडत गेले ही वस्तुस्थिती आहे. तसं जर असेल तर आता उठून अचानक सुबह का बुला शाम को घर लौट आए तो उसे बुला नाही कहते या न्यायाने आणि ब्लडी स्थिकरदान वॉटर सारखं कदाचित एकत्र होतीलही, कदाचित होणारही नाही, ते बघावं लागेल. पण आज मी तिला तरी सुनेत्रा पवार आपल्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करतील. तटकरे आणि पटेल हे त्यांच्यावर अंकुश ठेवायचा ट्राय करतील, ह्या त्यांचा अंकुश झिडका राहायचा प्रयत्न करतील. पार्थ पवार हे सगळं राजकारण शिकत काही चांगल्या राजकारणाच्या लेव्हलला आले स्वतःच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तर काही प्रमाणात फरक पडेल. पण सुनेत्रा पवारांना आत्ता पण या आठवड्यात रिडिक्यूल केलं जात आहे की चाकणकरांच्या प्रकरणात त्या बोलल्या नाहीत, झिरवळांच्या प्रकरणात बोलल्या नाहीत म्हणून. मला असं वाटत नाही, त्या अतिशय शांतपणे पावलं टाकतायत आणि कुठेतरी त्यांना अंडर एस्टिमेट करण्यात चूक ठरेल असं मला पुन्हा एकदा वाटतं. निश्चितपणे थोडासा एक आता एक महत्वाचा मुद्दा की या सगळ्यामध्ये पार्थ पवार सुनेत्रा पवारांचा विषय तर येतोय, पण जय पवार देखील मधून बैठका करताना दिसत आहेत. जय पवारांचा राष्ट्रवादीमधला नेमका रोल काय राहील एक, आणि या सगळ्यातून भाजपाचं संपूर्ण लक्ष या सगळ्या घडामोडींवरती आहे. त्यामुळे भाजपाची भूमिका सध्या काय आहे आणि भविष्यामध्ये काय असेल? दोन गोष्टी अशा आहेत की अलायन्स पार्टनर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा भारतीय जनता पक्षाचा. म्हणजे काय तर
एकत्र सरकार आहे 3 पक्षांचं आणि त्याच्यातला एक घटक पक्ष आहे आणि त्या घटक पक्षावर आता संकट आलंय. अजित पवार आणि फडणवीस यांचे संबंध इतके चांगले होते गेल्या काही काळात की त्यांनी सांगितलं की गेल्या 6-7 वर्षात माझ्या इतका जवळचा कुणीही राजकारणी मित्र नाही अजित पवारांचा, असं विधानसभेत सांगितलं फडणवीसांनी. आणि तो त्यांनी रोहित पवारांना टोला मारला होता की तुमचे काकायत वगैरे बरोबर तुमच्या जवळचे संबंध आहेत, पण राजकारणी जो सगळ्यात जवळचा कोण असेल अजित पवारांच्या, त्यांच्या मृत्यूच्या आधीची 6-7 वर्ष तो मी आहे, हे त्यांनी ठासून विधानसभेच्या पटलावर सांगितलं आणि त्याला रोहित पवारांना विरोध करता आला नाही. त्यांनी राईट टू रिप्लायमध्ये जे बोलले त्यात त्यांनी तुम्ही दावा करताय पण तसं नव्हतं असं काही म्हटलं नाहीत ते. त्यामुळे अजित पवार आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध होते, जवळचे मित्र होते. दोघांनी 2दा शपथ घेतली, एकदाच्या टिकलं 72 तासाच्या पेक्षा जास्त टिकलं नाही आणि आता टिकलं सरकार. तर त्या सरकारमध्ये ते एकत्र असताना त्यांचं ट्युनिंग उत्तम होतं. तितकं एकनाथ शिंदेचं आणि अजित पवारांचं नाही आणि एकनाथ शिंदे फडणवीसांचं पण नाही, हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. म्हणून आपला हा मित्र त्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला, त्याच्या कुटुंबाला आधार देणं एकीकडे मित्रत्वाच्या नात्याने, राजकीय मैत्री आणि या सगळ्यातनं, आणि दुसरीकडे आपल्या सरकारच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं आणि त्या इम्प्रूव्ह होतील याच्याकडे पाहणं, हेही कदाचित फडणवीस करत असेल असं आता जाणवत आहे. आणि त्यांची जी सगळी राजकीय पावलं त्या जी उचलत आहेत त्याच्या मागे म्हणजे झिरवाळांची क्लिप आल्यानंतर त्यांचा राजीनामा न घेणं किंवा त्याच्यावर काही विधान न करता, नंतर फडणवीसांनी त्यांनी मला फोन केला होता झिरवाळांनी, त्या 4 फॅब्रिकेटेड फिल्म्स आहेत, 4 व्हिडिओ जोडलेल्या, आणि त्याच्यावर काय ते सुनेत्रा पावलं देण्यात येतील तपासानंतर. म्हणजे सगळं सांगितलं पण नंतर तुम्ही बोलायचं हेही सांगितलं त्यांनी. या पद्धतीचं जे आहे ते सगळा सपोर्ट राष्ट्रवादीला आता आउटसाईड सपोर्ट जो आहे पक्ष चालवण्यासाठीचा सुनेत्रा पवारांना, तो फडणवीसांचा असं दिसतंय. फक्त तटकऱ्यांच्या विरुद्धचं जे काही पत्र दिलं ते फडणवीसांनी सांगून दिलं का माहित नाही, याची उत्तरं येणाऱ्या काळात आपल्याला मिळतील. जय पवार आणि जय पवार जे आहेत, जय पवार राजकारणात सक्रिय होतील असं आता दिसायला लागलंय. त्याचं कारण असं की पार्थ पवारांना पहिल्यापासून राजकारणात अम्बिशन होती आणि जय पवार तुलनेने अम्बिशियस नव्हते असं सांगितलं जातं. म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या आधीच 1-2-4 दिवस त्यांच्या घरामध्येही असं संभाषण झाल्याचं सांगितलं जातं की ते बंगलोरला शिफ्ट होऊ इच्छित होते. पण आता आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईलाही आधाराची गरज आहे आणि अजित पवारांचं जसं मी म्हणालो की व्यवस्था होती तसं आर्थिक डोलारा मोठा आहे, तो सांभाळायला घरातला माणूस असणं केव्हाही चांगलं असतं. त्यामुळे पार्थ राज्यसभा खासदार असताना जय पवार कौटुंबिक पातळीवर, व्यवसायांच्या पातळीवर किंवा अर्थकारणाच्या पातळीवर आणि मातेला आपले सपोर्ट म्हणून किंवा आईला सपोर्ट म्हणून जर राहिले आणि राजकारणात सक्रिय झाले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जसं पंकजा मुंडे राजकीय वारस असल्या तरी प्रीतम मुंडे खासदार झाल्या, जसं नारायण राणेंची 2 मुलं आली राजकारणात आणि उद्धव ठाकरेंचे आदित्य आले, पुढचे येतील का नाही आपल्याला माहित नाही, कदाचित वाट बघायला लागेल. तसं जय पवार राजकारणात सक्रिय झाले तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. निश्चितपणे मंडळी लक्षात आपण ही गोष्ट घेतली पाहिजे की राजकारणामध्ये ज्या गोष्टी घडतात, जशा दिसतात तशा त्या कधीच नसतात आणि जशा दिसतात तशा त्या असण्याची शक्यता असू नये असाच प्रयत्न सगळे राजकारणी करत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय चाललेलं आहे, जैन मुनींनी जे काही विधान केलेलं आहे त्याच्यानंतर समाजामध्ये त्याचे काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्याचबरोबर अशोक खरातचा याच्या पुढे काय होणार आहे, अर्थात ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत. आणि या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना अनेक गोष्टी याच्यामध्ये दडलेल्या आहेत. सगळ्या दडलेल्या गोष्टी कधीच बाहेर येत नसतात, कधी त्या बाहेर येऊ दिल्या जात नाहीत. बाहेर येऊन देण्याची फक्त भीती दाखवली जाते आणि ज्या गोष्टी साध्य करायच्या असतात त्या साध्य करून घेतल्या जातात. एकंदरीतच राजकारण हे फार गहन आहे आणि हे गहन जितकं तुम्ही खोलात जायचा प्रयत्न कराल तितकं ते अधिक गडद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला जे काही शोधण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आजच्या एपिसोड नंतर ऐकून आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. हा एपिसोड कसा वाटला तेही सांगा. आमचा एपिसोड, आमचं चॅनल अधिकाधिक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. धन्यवाद.